आज पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाकरता भारतीय जनता पार्टीकडून सौ श्यामलताई लक्ष्मण शिरसट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। पांडुरंग परिवाराशी गेले 35 वर्षांपासून एकनिष्ठ असलेले शिरसट कुटुंब यांच्यावर पुन्हा एकदा माजी आमदार प्रशांत परिचारक, विद्यमान आमदार समाधान अवताडे यांनी विश्वास ठेवून ही उमेदवारी दिली आहे। त्यांनी आज पंढरपूर नगरपालिका नगराध्यक्ष पदाची उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी मोठ्या संख्येने परिचारक, समर्थक, पांडुरंग परिवारातील सदस्य, भारतीय जनता पार्टीचे सदस्य, शिरसट परिवारातील सदस्य, विक्रम भैया शिरसट, मित्र परिवारातील शेकडो कार्यकर्त्यासह प्रभागातील जनता देखील या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या सोबत उपस्थित होते। त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अर्ज दाखल करताना अल्पसंख्याक समाजाच्या महिला देखील मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या। त्यांनी यावेळी बोलताना केंद्र शासनाने राज्य शासनाच्या वतीने विविध योजना या राबविण्यात आल्या आहे। समाजाला या योजनेचा मोठा फायदा झाला आहे। तसेच जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रशांत परिचारक यांनी आजपर्यंत केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने लाडकी बहीण योजना, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजना तसेच अल्पसंख्याक समाजासाठी विविध योजना राबवून समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे अल्पसंख्याक समाज हा आज भाजपा सोबत असल्याचे देखील यावेळी सांगितले। शिरसट परिवार गेल्या 35 ते 40 वर्षांपासून पंढरपूरच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे। परिचारक यांच्याशी निष्ठावान असलेला हा परिवार असून भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष, माजी नगरसेवक विक्रम भैया शिरसट यांनी काम पाहिले आहे। त्याचबरोबर पंढरपूरच्या राजकारणामध्ये तसेच सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये शिरसट परिवाराचा मोठा संपर्क आहे। सर्वसामान्य लोकांना आपलेसे वाटणारे कुटुंब म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते। पंढरपूर शहर आणि तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग देखील आहे। पंढरपूर शहरातील अनेक प्रश्न त्यांनी मांडले आहेत। अनेक लोकांच्या समस्या सोडवल्या आहेत। त्यामुळे भाजपाचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधानदादा अवताडे, सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पंढरपूरच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची जबाबदारी पुन्हा सोपवली आहे। शिरसट यांना पंढरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्यानंतर त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे। समाजातील सर्वच घटकांना सोबत घेऊन चालणारा परिवार म्हणून शिरसट कुटुंबाकडे पाहिले जाते। आज त्यांच्या सोबत बहुसंख्याक समाज, सर्वसामान्य जनता, प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित मानला जात आहे। नेते प्रशांत मालक परिचारक, समाधान दादा अवताडे साहेब, आमचे भाजप पक्षातर्फे मी आज नगराध्यक्षाचा अर्ज भरलेला आहे। तर स्वच्छ पंढरपूर, चांगलं पंढरपूर हेच आमचं ध्येय आहे। गद्दारांना डावलून निष्ठावंतांना संधी प्रशांत मालकांकडून देण्यात आली आहे। 35 वर्षाच्या निष्ठेला कुठंतरी न्याय मिळाला आहे, काय वाटतं? मी आदरणीय मोठे मालक असू द्या किंवा आदरणीय अवधूराम असू द्या किंवा दिविजय भाऊ असू द्या किंवा वसंतदादा काळे असू द्या किंवा सुभाई दादा भोसले असू द्या, यांच्या माध्यमातून मी काम शहरामध्ये केलेलं आहे। गेले 35 वर्ष झालं आम्ही, माझी पत्नी, मी 91 साली दोघं, माझी पत्नी पण निवडून आली, मी पण निवडून आलो। माझी पत्नी माझी संग 2 वेळा होती, माझा मुलगा होता। मी सलग माझी 6वी टर्म 91 सालापासून आम्ही परिचारकच्या एकनिष्ठ राहिलेलो आहे। एकनिष्ठेचं आम्हाला फळ मिळालेलं आहे। आणि शहरामध्ये मुख्यमंत्री असू दे, त्यांचे माणसं असू द्या किंवा पालकमंत्री असू दे किंवा शहरामध्ये सर्वे केला त्यांनी मोठ्या प्रमाणात। गोरगरिबाचा किंवा सर्वसामान्य माणसाचा नगराध्यक्ष कसा असावा, जनतेतून लोकांनी आम्हाला जनतेतून उमेदवारी मिळालेली आहे। माळे असू द्या, साळे असू द्या, कोळी असू द्या, नावी समाज असू द्या, माता समाज असू द्या किंवा मराठा असू द्या। मी माझं आडनावच आहे भोसले शिरसट, की मला जातच नाही कुठली। मी कोळी समाजात जरी असलो तर सर्वसामान्याचा माणूस आहे। माझे वडीलसुद्धा नगरपालिकेमध्ये पकडीने पाणी, पंढरपूर स्वच्छतामध्ये मुतारी धुवायचे, संडास धुवायचे माझे वडील। माझे सासरेसुद्धा नगरपालिकेमध्ये शहरासाठी मोठं त्यांचं योगदान आहे। आमचे शिरसट कुटुंबाचं आम्ही 35 वर्ष, माझी पत्नी, मुलगा, सर्व आम्ही आमचं आयुष्य ही जनतेसाठी आहे। आम्ही जिवंत राहणार जनतेसाठी, मरणार जनतेसाठी। करोना काळामध्ये आम्ही वर गेलो, माघारी आलो। जनते स्मशानभूमीमध्ये आपल्या आई वडिलांना कोण धन देत नव्हते। माझे तुम्ही फोटो बघा, वर स्मशानभूमीत जायचो मी, मास्कसुद्धा तोंडाला लावत नव्हतो। स्मशानभूमीत जाऊन वारलेले वडीलधारी माणसं असू द्या किंवा जवान असू द्या, त्यांचे धंद्याचं काम करायचो। करोना काळामध्ये त्याला दवाखान्यात न्यायचो,
महापुरामध्ये मी 5,000 लोकांना जेवण देतो किंवा नगराध्यक्ष मी आता जी आपण म्हणतात आपण आपल्या नगराध्यक्ष साधनाताई भोसलेंनी 7 वर्षामध्ये कामं केलेले ही राहिलेलीच. पण आता जे तुम्ही म्हणताय काय लोक म्हणतात धूळ झाली आहे धूळ झाले, अरे बापरे धूळ म्हणजे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. शहरामध्ये पाऊस मोठा आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. तरी आता हे त्याला आपल्याला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कामही करायचं आहे. आपण उपनगरामध्ये जाऊन बघा प्रश्न माध्यमातून रिंग रोड असू द्या किंवा मोठी मोठी बायपास असू द्या, मोठ्या प्रमाणात शहरामध्ये कामं झालेली आहेत. आता सुद्धा आपल्या शहरामध्ये काम करत असेल तर आपल्याला केंद्रामध्ये आपण बघतो घरकुल योजना असू द्या, आपल्याला दवाखान्यामध्ये गोरगरीब माणसं किती जर मरायचे, मोदी सरकारच्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपला दवाखाना असू द्या, आरोग्याची व्यवस्था असू द्या किंवा लाडक्या बहिणी महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणीला आपल्या लाडक्या बहिणी गोरगरिबाला 1,500 म्हणजे किंमत लोकांना गोरगरिबाला भरपूर झालेली आहे. तर प्रत्येक माझ्या माता बहिणीला 1,500 रुपये महिन्याला घरपोच पैसे मिळतात किंवा योजना असतील, रिक्षाच असतील, माता बहिणी रिक्षाचा असू द्या किंवा कुठल्याही आपण बघितलं मोठ्या योजना आहेत. जर आपल्याला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास व्हायचा असेल तर भाजप सरकार पाहिजे. आपल्याला केंद्रामधून आम्हाला निधी आणता येतो. महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत, मुख्यमंत्री आहेत. प्रशांत मालकाच्या माध्यमातून समाधान दादा अवतडे आपले आमदार आहे, याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणणार आहे आणि कामं करणार आहे. आम्हाला जेव्हा प्रस्थापितांचं आव्हान वाटतंय तुम्हाला समोर? नाही मला आव्हान बिव्हान काय नाही, सर्वसामान्य माणूस आहे. जनतेत आता एवढा मोठा आनंद झालेला आहे की तुमच्या मीडियाच्या लोकांवर सुद्धा चेहरा बघितला असतो, त्यांना सुद्धा मोठा आनंद झाला. शहरामध्ये लोक गटर काढणार असू द्या किंवा गटर बसणार असू द्या किंवा नाभिक असू द्या, माळे असू द्या, सर्वसामान्य कोळी असू द्या, मातंग असू द्या, मुस्लिम समाज असू द्या, सगळ्यांचे चेहरा इतका आनंद झालेला आहे की आम्ही नगराध्यक्ष म्हणजे जनताच नगराध्यक्ष झालेले आहे. शहरामध्ये माहिती आहे आपण मी नगराध्यक्ष असताना शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवलेलं आहे. पूर्ण शहरामध्ये घाडगे महाराज स्वच्छता अभियान राबवलेलं आहे आणि नगराध्यक्ष असताना नगराध्यक्ष आला आपल्या दारी ही योजना राबवलेली आहे. मी प्रत्येक घरामध्ये यायचो, सर्व आरोग्य इन्स्पेक्टर असू दे, बांधकाम सभापती असू, बांधकाम अभियंता असू द्या, मुख्य अधिकारी असू द्या, सर्व सगळी टीम शहरामध्ये सफाई कामगारी असतो ती मी सर्व एका भागात घेतो आणि त्या भागाचा पूर्ण साफसफाई असू, लाईट असू द्या किंवा काय काम असू द्या, जेव्हा मूलभूत सुविधा असेल त्याप्रमाणे माझ्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही कामाबाबतीत हायगेज करणार आहे. म्हणजे आता माझ्या 10 महिन्यामध्ये मी नगराध्यक्ष होतो. मला शहरामधून रोज 500 लोक भेटायला यायचे, त्यांचं समाधान करून मी कामं करायचो. कुठला माणूस मी कधीच नाराज केला नाही. आता लढत होणार आहे भाऊ, त्यामुळे कुठेतरी एवढा आम्ही यात उतरलोय ना, दुहेरी असू द्या, तिहेरी असू द्या, असू द्या, आम्ही कुठला विचार माझ्या पत्नीनं आम्ही आमची उमेदवार आम्ही केली नाही. हे जनतेनं मायबापाने सगळ्या त्या फडणवीस त्यांचे भाजपच्या सरकार असू दे किंवा त्यांना जे सर्वे केला आपल्या शहरामधला त्या जनता मायबापाने आमची उमेदवार माझ्या पत्नीची उमेदवारी त्यांनी सांगितलेल्या सर्वेमध्ये की करत असेल तर माझे नगराचे लक्ष्मण शिरसट यांच्या पत्नी श्यामलताई शिरसट त्यांनी सुद्धा 2 वेळा नगरसेवक म्हणून काम केलेलं, बांधकाम कमिटीमध्ये सभापती म्हणून काम केलेलं आहे. आता आपण म्हणतो धुळमुक्त आपण करणारच काम आहे. काय कमळ म्हणजे कमळाशिवाय माणसं मतं टाकणार नाहीत. आता इतर कुणाला आपण बघितलं, आपण आता बिहारमध्ये पाक सुपडा साफ झाला आहे. बिहारमध्ये आपल्या भाजपा अपेक्षा होत्या, त्याच्यात दुप्पट जागा मिळालेल्या आहेत. शहरामध्ये सुद्धा चांगल्या बहुमतानं असा इतिहास घडेल की मोठ्या प्रमाणात नगराध्यक्ष आपला भाजप होणार आहे. लोक कमळामध्ये टाकणार, मुस्लिम असू द्या, कुणी असू द्या, आम्हाला जात नाही किंवा नाही. लोकांना आमच्या माता मुस्लिम असू द्या, कोण असू द्या, त्यांना कुणाला असं भाजपला मग टाकणार सगळे म्हणणार आहेत, होय म्हणणार नाहीत. आमचा विजय, माझ्या पत्नीचा विजय हा 100% निश्चित विजय आहे. मोठ्या प्रमाणात लीड मिळून आम्ही विजय होणार आहे.